कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेला मग नाशिक सत्र न्यायालयानं स्थगिती दिली आणि त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी वाचली। दरम्यान कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणावर केवळ विरोधकांनी नाही तर माजी न्यायाधीशांनी सुद्धा सवाल उपस्थित केलेत। पाहूया या रिपोर्टमध्ये। मंत्री माणिकराव कोकाटे आमदार असलेल्या सिन्नर मतदारसंघाचं मोठं नुकसान टळलंय। सिन्नर तालुक्यातील लाखो मतदारांच्या पैशांची बचत झाली आहे, कारण नाशिक सत्र न्यायालयानं कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। कोकाटे यांची आमदारकी रद्द झाली असती तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, परिणामी जनतेचा पैसा खर्च झाला असता, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। कोकाटे यांच्या सुनावणीतील कोर्टाचं निरीक्षण। कोकाटे यांच्या विरोधातील तक्रारीचा विचार करताना 1989 मधील त्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात आलेला नाही, तर 1992 मध्ये तक्रार केल्यानंतरच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात आलाय। कोकाटे हे आमदार म्हणून 4 ते 5 वेळेस निवडून आले आहेत। त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते। उच्च न्यायालयातील अपिलाचा निकाल येईल तोपर्यंत त्यांचं नुकसान भरून न येणार आहे। परिणामी पुन्हा निवडणूक घ्याव्या लागल्या असत्या, त्यातून जनतेचा पैसा खर्च झाला असता। पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे। म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून स्टे दिला अशी परिस्थिती नाही आहे, तर जे 5-6 मुद्दे मेहरबान कोर्टाने विचारात घेतलेत त्यातला हा एक मुद्दा आहे। सरकारी कोट्यातून सदनिका बळकावल्याप्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास ठोठावलेला होता। मात्र जिल्हा सत्र न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या बाबत सत्र न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर माजी न्यायाधीश ॲडव्होकेट सतीश वाणी यांनी गंभीर आक्षेप घेतलाय। माणिकराव कोकाटे प्रकरणात चुकीचा निकाल देण्यात आलाय। कोकाटे यांचा निकाल देण्याची एवढी घाई का? इतरांच्या हरकती का फेटाळल्या? न्यायाधीश जीवने नागपूरचे आहेत, त्यांच्यावर RSSचा दबाव आला का? न्यायाधीश जीवने यांनी आधीच निकाल टाईप करून आणला होता। निवडणूक खर्चाचा एवढाच विचार करायचा असेल तर न्यायदान न करता समाजकार्य करा। जो शासनाची फसवणूक करतो, जो खोटे अर्ज देतो, त्याला ह्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार काय? कायदेशीर तर नाहीच आहे। शिक्षेला स्थगिती दिली म्हणजे शिक्षा कॅन्सल झाली असा अर्थ होत नाही। त्यांनी दंड तर भरलेलाच आहे 50,000। मग अशा व्यक्तीला का पदावर राहण्याचा अधिकार आहे? मी आता माननीय राज्यपालांकडे पत्र देणार आहे की लिली थॉम्सन प्रमाणे तुम्ही कारवाई करणार का नाही, मग मी स्वतः PL दाखल करणार आहे। 1995 मध्ये शासनाच्या 10% कोट्यातून 2 सदनिका घेतल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांच्या बंधूवर आहे। नाशिकमधील कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये या 2 सदनिका आहेत। या सदनिकांसाठी उत्पन्न कमी दाखवून कागदपत्रांची फेरफार केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। त्यामुळे विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। आरोपी क्रमांक 1 माणिक कोकाटे स्वतः राजकारणी आणि वकील असून सुद्धा त्यांच्या परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला आहे। कायद्याची अवहेलना केली गेली आहे। गरजू आर्थिक दुर्बल घटकांना दुखावणारे कृत्य असून वैयक्तिक लाभापोटी योजनेतील मालमत्ता हडप केली आहे। मंत्री असल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण बेकायदेशीर कृत्य केली तर कायदा त्यांना माफ करू शकत नाही। असं जर कोर्ट म्हणू शकतं तर दुसरा जज कसं काय म्हणू शकतो की नाही आता नको, जाऊ द्या, काय करायचं, खर्च होईल? अरे तुम्हाला काय करायचं, खर्च होईल? तुम्ही तुमचं कायदा वाचून न्याय देण्याचं काम करा ना। हे जज साहेब कोण आहेत ह्यांना मला कळत नाही। हायकोर्टाने खरं तर सो मोठे याची दखल घेतली पाहिजे की असे निर्णय कसे येऊ शकतात, कायद्याच्या विरोधातला निर्णय आहे। कुठलाही गुन्हेगार असेल, त्याला तो गुन्हा केला असेल, तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षा झाली पाहिजे। आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणतील की तिथे निवडणुकीचा खर्च आता वाढणार आहे, जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे, त्यामुळे मी याला माफ करतो, अशी न्यायालयाची भूमिका असेल तर हे हास्यास्पद आहे। कोर्टाने प्राप्त परिस्थितीला अनुसरून तो निर्णय दिलेला आहे आणि ही गोष्ट खरी आहे की माझ्या घराच्या निकालाने कोणाचंही नुकसान होणार नाही। शासनाचं नुकसान होण्याचा प्रश्नच आहे, कारण शासन माझे फ्लॅट परत घेऊ शकत नाही। मग राहिलं काय आहे? जनतेचा कोणाच्या पैशाचा गैरवापर मी केलेला नाही,
त्यामुळे मग इथं काही राहिलंच नाही, फक्त कागदपत्र बरोबर आहे की नाही हा एवढा एकच मुद्दा शिल्लक आहे. तेवढ्या मुद्द्यावरती अपील सुरू आहे, तेवढ्या मुद्द्यावरती माझा लॉस करणं, इरिपेरेबल लॉस जो होणार आहे तो होऊ नये यासाठी कदाचित कोर्टाने, मेहरबान कोर्टाने निकाल बाजू मांडली असावी. माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्टे देण्याबाबत आणि स्टे दिल्यानंतर ॲडव्होकेट आशुतोष राठोड यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केलं. त्याबाबतची सुनावणी येत्या 18 मार्चला आहे. त्यामुळे कोकाटे यांना मिळालेला दिलासा पुन्हा एकदा कायद्याच्या कसोट्यामध्ये अडकणार आहे. दरम्यान कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं मांडलेल्या निरीक्षणावर चांगलाच वादही रंगला. त्यामुळे या निर्णयाचे काय परिणाम होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. किरण दाजणे, पुढारी न्यूज, नाशिक.